नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण ओला, उबेर, रॅपिडो तिन्हीकडनं घेऊन ओलाकडनं इन्सेंटिव्ह पण घेतला. तर आणि एक दोन राईड बघा तुम्ही व्यवस्थित भेटल्यात. रेट कमी, रेट जास्त आणि किलोमीटर कमी. त्या पण कशा आपण पूर्ण केल्या आणि किती वेळामध्ये काम केलं ते पण बघा व्हिडिओमध्ये. नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:52 आणि आपलं लवकर आवरलं. आज CNG फिल करायला जाऊ. 2-3 गाड्या संपल्यात आणि गॅस पण आहे 3 गाड्या. तर बघूया किती वेळ लागतोय फर्स्ट राईड भेटायला. आज आपण सुरुवात लवकर करतोय. फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं भेटली आहे एअरपोर्टची. पिंपळे सावदागरवरनं 4 किलोमीटरचं पिकअप आहे. आणि CNG फिल करायला गेलो होतो तर CNGला रांगा होत्या आणि बंद होता पंप. ती कालपासून 2 दिवस झाले CNGचा काहीतरी इश्यू चालू आहे वाटतं. तर आपल्याकडे अर्धी जास्त टाकी आहे तर आपण यूज करूया आणि जिथं आपल्याला CNG भेटेल आपण कालच्या सारखं तसं फील करून घेऊया. कारण सकाळी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा राईड आलेली राईड घेऊन कम्प्लीट करून नंतर बघू आपण CNGचा विषय. आता आहे आपल्याकडं. तर चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती फेअर भेटला. 256 फेअर दाखवलाय. 240 वगैरे आपल्याला भेटेल. ठीक आहे, हरकत नाही, बघूया. आपण आलो एअरपोर्टला. कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं 344 आणि इथनं एक 4-5 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आपल्याला राईड पडली बाणेरची, बाणेर रोड. तर हरकत नाही, बाणेर तर बाणेर. चाललोय आपण वरती पिकअप पॉइंटला आणि बघूया किती वेळ लागतोय. बाणेरला काही जास्त टाइम लागायचं नाही. अर्धा सकाळ माझ्या हिशोबाने अर्धा किंवा 35 एक मिनिटं. तर बघूया किती वेळ लागतोय, करतो अपडेट. CNG भरायला रांग बघा. एवढ्या रांगेत थांबण्यात काय पॉइंट आहे का? तर आज बहुतेक आपल्याला CNG तशी आहे आपल्याकडे अर्धे टाकी, पण एवढ्या याच्यात नाही थांबायचं. 1 तासभर लागेल. त्याच्यापेक्षा आपली राईड चालू करतो आणि बघूया इथनं राईड कुठं पडते आपल्याला. तर आपण एअरपोर्ट पासून राईड आणली होती बाणेर रोडची. तर कस्टमरला केलं ड्रॉप आणि तिथनं थोडंसं पुढं आलो. CNG भरू म्हटलं. तिथल्या पंपावर तर जवळपास 1 किलोमीटर रांग होती. तर तिथनं आलो थोडंसं पुढं तर आपल्याला वाकडची एक राईड पडली. म्हटलं इथं आहे CNG, तर बघूया आता CNG भेटतोय का नाही. कारण CNG 2 दिवसापासून काहीतरी इश्यूज चालू आहे वाटतं CNGचा. तर लांबच्या लांब रांग कालच भरला असं परवडला. आता इथं पण मला वाटते मुश्किल आहे भेटणं CNG. नाहीतर मग आज पेट्रोलवर काम करावं लागते का काय माहिती. बघूया CNG आहे का. CNG नसेल तर 500 रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ. हरकत नाही एखाद दिवस पेट्रोलवर जरी काम केलं तरी आडीनडीला. तर ठीक आहे, बघूया आहे का CNG. CNGचा इश्यू हा सगळीकडेच वाटतं सध्या. तर मी 500 रुपयाचं पेट्रोल घेतलंय टाकून आता. आणि इथं हिंजवडी फेज 1ला नाश्ता केला कॉर्नरला, आपण नेहमी करतो तिथं. तर वेळ झालाय 7:12. गाडी चालली 56 किलोमीटर आणि आपलं अर्निंग झाले 578 रुपये. तर आता इथनं एखादी लॉंग राईड बघूया. आणि CNG 4 गाड्या CNG आहे आणि पेट्रोलच्या 4 गाड्या दिसतात ते, पण ते अजून थोडंसं अपडेट होईल, वरती वाढल. तर आता इथनं ओला पण चालू केलंय, रॅपिडो चालू केले आणि उबेर चालू केले. जी व्यवस्थित आपल्याला राईड भेटेल की जिथनं आपल्याला रिटर्नची राईड भेटेल अशा ठिकाणी आपण राईड एक्सेप्ट करूया. काल पण आपण इथं आलो होतो आणि परवा पण आपण इथं आलो होतो बरोबर. तर हा स्पॉट आपल्यासाठी व्यवस्थित आहे. पण बघूया आता इथनं राईड कुठं पडते आपल्याला. थोडा वेळ लागला. राईड येतात पण त्या लांबच्या आहे. पिकअप एकदम लांब 5-6 किलोमीटरचा पिकअप आहे. आता पण एक पडते संगमवाडी, पण 5 किलोमीटर पिकअप जायचं आहे. नाही परवडत ना, फेअर नाही तेवढा देत मग. तर बघूया आणखी एखादी ही राईड ऑलरेडी आली होती मला. इथनं आपल्याला उबेरकडनं राईड भेटली आहे. 2 किलोमीटरचं पिकअप आहे आणि 93 एव्हेन्यू बहुतेक ही हडपसरची राईड आहे. तर ठीक आहे, तिथनं आपल्याला स्टेशनला जाता येईल. वाट बघितली पण राईड काय पडत नव्हत्या. 30 राईड परत आली. मग मी एक्सेप्ट केली. ऑलरेडी एकदा येऊन मी सोडली होती आणि ती परत आली माझ्याकडं. सो मी एक्सेप्ट केली. म्हणलं की इथं थांबण्यात वेळ घालवण्यात काय पॉईंट आहे. तेवढी राईड तरी कम्प्लीट होईल. 252 रुपये आपल्याला दाखवले. 260, 240 वगैरे आपल्याला भेटतील. पण रेट 10 रुपये प्रमाणेच भेटतोय. ठीक आहे, नसल्यापेक्षा काय हरकत आहे. ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय, करतो आपण. आलोय आपण हडपसरला. कस्टमरला सोडले पण येताना वेळ लागला कारण मधला रस्ता बंद असल्यामुळे फिरत यावं लागलं. आणि इथं आपल्याला बाणेरची राईड पडली परत. 240 का असं काहीतरी फेर दाखवला होता. तर
चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. हडपसर पासून आपल्याला बाणेरची राईड भेटली होती उबेरकडनं. तर आलोय आपण, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं 329 रुपये. तर आपल्याला जवळपास 200-250 रुपये काहीतरी दिले. तर टोटल आपलं 924 रुपये, 924 का 28 आपलं उबेरचं झाले आणि 124 रुपये आपलं रॅपिडोचं झाले. तर 1046 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 106 किलोमीटर आणि वेळ झालाय 9:28 आणि CNG राहिले शेवटच्या 2 गाड्या आणि पेट्रोल आपण भरलं होतं. जवळपास अर्धी टाकी आपली पेट्रोल आहे आपल्याकडं, पण CNG कुठं भेटतच नाही. CNGचा काहीतरी इश्यूज चालू आहे वाटतं. सगळीकडं रांगा लागले, 1-1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर. आता येताना कोरेगाववरनं गेलो होतो मी. तर कोरेगावला तिथलं पण पेट्रोल पंप टोटल एंड पर्यंत, मगरपट्टा जिथं सुरू होतो तिथपर्यंत रांग आहे. जवळपास 1.5 किलोमीटरची रांग होती. तर आज CNGचा काहीतरी इश्यू चालू आहे इथं पुण्यामध्ये. तर पेट्रोल भरले आज. तर आता इथनं आपण ओलाची राईड चालू करूया. बघूया ओलाची राईड पडते का. उबेरच्या तर भरपूर राईड आहेत इथनं. तर आता आपल्याला ओलाच्या 4 राईड जर भेटल्या छोट्या छोट्या किंवा आपल्या व्यवस्थित याच्या हिशोबाने, तर आपलं 250 रुपयाचं जे टार्गेट आहे इन्सेंटिव्हचं ते एक्स्ट्रा भेटून जाईल. तर बघू आता ओला चालू करतो आणि रॅपिडो चालू करतो. उबेरच्या भरपूर राईड आहेत इथनं, ओलाच्या पण असतील. तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं राईड भेटते ते. तर स्टेटस अपडेट असं आहे की आता आपण हिंजवडीमध्ये. तर आपल्याला बाणेरपासून राईड पडली होती तिथलेच एक 4-5 किलोमीटर ती कोलरॅडो काहीतरी हॉस्पिटल आहे हॉस्पिटल, 4 किलोमीटरची ती एक कंप्लीट केली. त्याचे आपल्याला 124 भेटले. तिथनं आपण थांबलो थोडंसं 2 मिनिटं आणि तिथनं आपल्याला हिंजवडीची राईड पडली. तर ही राईड अशी होती की मला अमाऊंट दाखवली होती 309 रुपये 11 किलोमीटरचे आणि 2.4चा पिकअप होता. तर 2.4चा पिकअप आणि 11 किलोमीटरची राईड होती ही. तर कस्टमरचं आता सोडलंय आपण कस्टमरला. हिंजवडीच्या मागच्या साईडने आलोय आपण. तर कस्टमरचं बिल झालंय 399 रुपये, आपल्याला दिले 309 रुपये. तर 11 किलोमीटर आणि 13 किलोमीटरचे 300 रुपये दिलेत ओलानी फर्स्ट टाइम. तर असं आपलं 424 रुपये ओला, 124 रुपये रॅपिडो, 945 रुपये उबेर. तर टोटल आपलं 1505 कसं काहीतरी अर्निंग झाले. 1,500 आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 10:48. गाडी चालली 130 किलोमीटर. CNG लास्ट गाडी आहे. मी आता पेट्रोलवर आणले कारण एकदमच नील नको करायला म्हणून मी. जर एकदम नील केली तर आपल्याला उद्या ॲव्हरेज काढता येईल. बघूया ते पण करून बघू. तर आता अर्धे जास्त टाकी पेट्रोल भरले. तर आता इथनं आपण ओलाचीच राईड बघूया किंवा इथनं जर बाहेर पडायला कुठं आपल्या राईड पडते का बघू. तर ठीक आहे, मॅच तर झाले आपलं, मॅच काय वरच झालेलं आहे. तर आता इथनं ओलाचे आणखी 2 राईड कंप्लीट झाले का आपल्याला 250 रुपयाचा इन्सेंटिव्ह पण भेटेल. तर बघूया आपल्याला इन्सेंटिव्ह कंप्लीट करायला किती वेळ लागतोय. आपण ओलाकडनं राईड घेतोय आज. अशा राईड येतात तिथं आपल्याला. मागाशी आपल्याला 11 किलोमीटरचे 300 रुपये दिले आणि आता 8.5 किलोमीटरचे 8.5 आणि 1.5 किलोमीटरचं पिकअप, समजा 10 किलोमीटरचे 200 रुपये दिलेत. तर ठीक आहे, हरकत नाही. टोटल अर्निंग आपलं 1701 रुपये झालेले. आता आपल्याला ओलाची एक राईड पाहिजे. टाइम झालाय 11:30 वाजलेत. आपलं 1700चं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 138 किलोमीटर एकदम व्यवस्थित आणि थांबवून वेट करून व्यवस्थित राईड एक्सेप्ट करून, नाहीतर कोणते पण राईड घ्यायची आणि कुठं पण पळायचं तसं नाही केलेलं आज. एकदम बघत व्यवस्थित राईड कंप्लीट केलेले आहेत. तर आता इथनं आपण हायवेला आहे. आता इथनं बाणेरला एकदम मी गोटू टाकतो, म्हणजे मला जर राईड आली ओलाकडनं तर घरच्या साईडची येईल किंवा मग बघूया आता इथनं कुठं जातोय आपण ते. आपण बँगलोर हायवे पासून एअरपोर्टची राईड आणली, नंतरची लास्टची ओलाची. रेट काय भेटला नाही, पण आपल्या एरियामधली होती आणि आपली इन्सेंटिव्हचं पण टार्गेट पूर्ण झालं होतं. सो मी घेतलं. 290 रुपये दाखवलं मला, 251 का 52 रुपये दिलेत 21 किलोमीटरचे. तर ठीक आहे. आपल्या ओलाचं अर्निंग झाले 882 रुपये, उबेरचं झाले 945, रॅपिडोचं झाले 124. टोटल जर केली तर 1951 रुपये आणि इन्सेंटिव्ह 250 रुपये ओलाकडनं. तर 2201 रुपये, 2200 रुपयाचं काम झाले.
तर गॅस आणि पेट्रोल मिळून पकडून चला 700 रुपये झाला असेल, कारण टाकी तशीच आहे. एक गाडी फक्त संपली पेट्रोलची आणि एक गाडी CNG. तर 700चं पकडा, कारण पेट्रोल म्हणलं AC पण चालू होता. तर शुद्ध आपलं 1,500 रुपयाचं प्रॉफिट आपलं साईडला पडलंय. टाइम झालाय 12:38. तर 12:38 गाडी चालली 164 किलोमीटर. तर आपलं आजचं काम झालेलं आहे. तर आता आपण गोटो टाकलं होतं, पण भोसरीची काय राईड नाही पडत आहे, तो इथनं आपण हळूहळू निघू. गोटो टाकूनच ठेवू. तर आपल्याला घरच्या साईडची जर पडली तर आपण घेऊया, नाहीतर मग आपण एमटी जातोय घरी. कारण आज लवकर जायचं होतं थोडंसं घरी. लवकर कसलं, आपल्या वेळेनुसारच आपण चाललोय.